प्रिय मित्रांनो, माझे बायबल माझी तत्वे ह्या विषयाला आधारून आपण बायबल आणि पोप ह्या विषयावरती आज चिंतन करणार आहोत. तसं म्हटलं तर हा विषय खूप व्यापक आहे, खूप मोठा आहे. परंतु अन्यपंथीय लोकांचे जे विचार आहेत ते लक्षात घेऊन बायबल त्याविषयी काय सांगते आणि आज आपण कॅथलिक ख्रिस्त सभा ह्याविषयी काय विचार मांडतो हे आपण विचारात घेणार आहोत. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे की पोप हा शब्द बायबलमध्ये कुठे आहे. मग बायबलमध्ये पोप हा शब्द नसताना तुम्ही पोप कसे मानतात आणि पोपला कुठून अधिकार मिळालेले आहेत आणि पोप ह्यांचं जे पद आहे ते पद तुम्ही कुठून शोधून काढलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आज मला त्याला सांगावंसं वाटतं की आमच्यापेक्षा तुम्हाला जर बायबल अधिक समजत असेल तर पोप हा शब्द किंवा हा विचार किंवा ही व्यक्ती किंवा हे पद हे बायबलमध्ये आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते प्रस्थापित केलेलं आहे. आणि ह्या पोपना अधिकार देखील साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले आहेत. आणि प्रेषितापासून आजपर्यंत हजारो वर्ष ही एकच अशी कॅथलिक सभेची संस्था आहे की ती जवळजवळ 2000 वर्ष चालू आहे. एकमेव संस्था. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपण लक्षात घेऊया की जे बायबलमध्ये नाही ते केवळ ख्रिस्त सभेला आणण्यामध्ये काही रस नाही आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित नाही ते कॅथलिक ख्रिस्त सभा कधीच करत नाही. आणि म्हणून पोप ह्या शब्दावर विचार करत असताना किंवा ते पद जे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रस्थापित केलेलं आहे त्यावर विचार करताना आपल्याला संत पीटर किंवा ज्याला पेत्रोस म्हणतात किंवा सिमोन पेत्र ह्या व्यक्तीकडे जावं लागेल. आणि माझ्या प्रिय बंधनो, आपण जर मत्तईच्या शुभवटामध्ये अध्याय 16 ओवी 16 ते 19 हे पाहिल्यानंतर, ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या ह्या शिष्यांना घेऊन तो कैसरिया फिलिप्पीकडल्या प्रदेशात जातो, म्हणजे अगदी उत्तरेकडे जातो. आणि वैशिष्ट्य काय की तिथे येरुशलेम नाही किंवा तिथे गालिल नाही, तिथे यहुदी नाहीत, तर कैसरियाकडल्या प्रदेशामध्ये जिथे सीझर ऑगस्टस ह्याचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी फार मोठा असा दगड, ज्याला खडक म्हणतात तसा खडक होता. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला घेऊन जातो आणि विचारतो की लोक मला कोण म्हणून म्हणतात. तर काही लोकांनी आणि प्रेषितांनी उत्तरं दिली की काही लोक तुम्हाला संदेष्टा म्हणतात, काही एलिया म्हणतात, कदाचित काही योहान बाप्तिस्ता म्हणतात, परंतु संदेष्ट्यापैकी कोणीतरी एक असं ते म्हणतात. मग तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि त्यावेळेला पटकन सिमोन पेत्राने सांगितलं की तू ख्रिस्त देवाचा पवित्र पुरुष आहेस. म्हणजेच जो परमेश्वर ह्या जगामध्ये पाठवणार होता तो ख्रिस्त, तो मसीहा हा तूच आहेस. हे पेत्राने बोलता बरोबर येशू ख्रिस्ताला हे आश्चर्य वाटलं, कारण ते खरं होतं.
आणि तेच उत्तर येशूला अपेक्षित होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त सिमोनाला सांगतो की सिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण केवळ मांस आणि रक्त ह्याने नव्हे, म्हणजे कोणत्याही माणसाने नव्हे, तर साक्षात माझ्या स्वर्गीय पित्याने तुला हे प्रकट केलेलं आहे, म्हणून तू हे बोललेलं आहेस. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की आज तुला मी, तू पेत्र आहेस, ज्याला त्या काळच्या भाषेमध्ये, हिब्रूमध्ये म्हणा, अरेबिकमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्ये पेट्रॉस किंवा पेट्रा म्हणजे एक स्त्रीलिंगी शब्द आहे. परंतु केफा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ म्हणजे सुद्धा दगड. आता कैसरियाकडल्या प्रदेशामध्ये जो एक फार मोठा पत्थर होता, त्यावरून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो की तू पेत्र आहेस आणि तुझ्यावर मी माझी ख्रिस्त सभा उभारेन आणि त्यावर अधो लोकांच्या शक्तीचं काही चालणार नाही. आता माझ्या प्रिय बंधूंनो, इथे हा संदर्भ आहे, कारण त्या काळचे लोक मूर्तीपूजक होते आणि ते सीझर ऑगस्टस ह्याला देव मानून त्याच्या मंदिरामध्ये ते पूजा करत होते. आणि जे अर्पण जे वाहत असत ते अर्पण नंतर तिकडच्या त्या गुहेमध्ये टाकलं जात असे आणि ती गुहा बंद केली जात असे आणि त्याची चावी सुद्धा त्यांच्याकडे होती. आणि म्हणून ते लोक एकदा बंद केलं की ते उघडत नसत. माझ्या प्रिय बंधूंनो, ही संकल्पना ही तशी फार जुनी आहे. कारण आपण जर यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वर सांगतो आहे की माझा सेवक एलियाकीम ह्याला मी त्याला एक झगा घालीन आणि त्या ठिकाणी त्याला पट्टा बांधेन आणि त्याला यहुदाच्या म्हणजेच येरुशलेमच्या शहराची जणू काही चाव्या देईन आणि तो जे उघडेल ते उघडलं जाईल, ते जे बंद करेल ते बंद होईल. माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच्याही पलीकडे आपण जर गेलं तर आपल्याला दिसून येईल की परमेश्वराने अब्राहमचं नाव बदललेलं होतं. म्हणजे अब्राहम, ज्याला आपण अब्राम म्हणतो, त्याचा अर्थ की बाप किंवा फादर. म्हणजे ज्या माणसाला मुलं नाही त्याला बाप कसं म्हणणार. आणि तरी सुद्धा परमेश्वर त्याला सांगितलं की आज मी तुला तुझं नाव बदलतो, तुला लोक अब्राम म्हणणार नाही तर अब्राहम म्हणजे राष्ट्रांचा बाप असं तुला म्हणतील. म्हणजेच ज्या माणसाला एकही बाळ नव्हतं त्याला अनेक राष्ट्रांचं बाप किंवा पिता असं म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला एकदाच हा शब्द म्हणजेच खडक हा शब्द वापरलेला आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, सांगायचा उद्देश हा की पहिल्यांदाच प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ ह्या माणसाचं नाव बदललं आणि तेव्हापासून त्याला पीटर किंवा पेत्रस असंच म्हटलं जात आहे. आणि आजपर्यंत आपण पाहतो की सिमोन पेत्र, की हळूहळू ते सिमोन हे नाव गायब होत आहे आणि पीटर म्हणजे पेत्रस हेच नाव पुढे येत आहे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, एवढंच काय की हे नाव आपल्याला अनेक वेळेला दाखवलेलं आहे की ज्या वेळेला आपण म्हणतो की प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये जेव्हा पेत्रस हा निरनिराळ्या सभेचा सभाध्यक्ष अजून काही त्याला बनवलं गेलेलं होतं, अध्याय 1:15 मध्ये आपण पाहूया, प्रेषितांची कृत्ये 1:15 मध्ये, तेव्हा आपल्याला दिसेल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जणू काही सगळे लोक एकत्र जमतात आणि पेत्र त्यांचा सभाध्यक्ष म्हणजे प्रमुख
आणि सगळे लोक पेत्राकडे उत्तराच्या उद्देशाने पाहतात. अध्याय 5 मध्ये सुद्धा 1 ते 10 आपण प्रेषितांच्या कृत्यात पाहिल्यानंतर आपल्याला तेच दिसेल की लोक पेत्राकडे येतात आणि पेत्राकडून अपेक्षा करतात. म्हणजे पेत्र हा प्रमुख आहे हे त्यावेळेला अजून काही दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला प्रत्येक वेळेला काही गोष्टी उद्देशून बोललेल्या आहेत आणि त्यावरून साधारणपणे ह्या लोकांच्या म्हणजे प्रेषितांच्या विचारामध्ये असं आहे की पेत्र हा आपला प्रमुख आहे. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होते आणि त्यानंतर तो त्यांना गालिलामध्ये भेटतो समुद्राजवळ आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की तू ह्या सगळ्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करतो काय? आणि पेत्राने जेव्हा हो सांगितलं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की माझी मेंढरं चार. आणि दुसऱ्यांदा हा प्रश्न विचारला आणि येशूने सांगितलं आता माझी कोकरं चार. हो माझ्या प्रिय मित्रांनो, म्हणजेच त्या सगळ्या कोकरांचा म्हणजे सगळ्या बिशपांचा जो काही प्रमुख हा पेत्राचा बनवलेला होतो. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हे जेव्हा आपण योहान 21 ह्या विषयामध्ये 21 पासून आपण पुढे 15 ते 22 मध्ये आपण पाहतो की हे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची अपेक्षा आहे की पेत्र हा प्रमुख आहे आणि त्याने ख्रिस्त सभेचे सगळ्या लोकांचा सांभाळ करावा आणि ख्रिस्त सभेच्या सगळ्या लोकांना मेंढरं चार म्हणजे त्यांना शैक्षणिक खाद्य पुरवावं, आध्यात्मिक खाद्य पुरवावं आणि त्यांना परमेश्वराशी एकनिष्ठ ठेवावे ही प्रभू येशू ख्रिस्ताची अपेक्षा होती आणि म्हणून त्याने ह्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त हा पेत्राला प्रमुख बनवतो आणि तेव्हापासून म्हणजे प्रेषिताच्या काळापासून आजपर्यंत ही परंपरा चालू आलेली आहे. ज्यावेळेला आपण पाहतो की दुसऱ्या शतकामध्ये संत हिगेसिमुस ह्याने जेव्हा पोपची यादी तयार केली त्यावेळेला 11 पोप होते आणि त्या 11 पोपच्या यादीमध्ये पहिलं नाव हे संत पीटरचं होतं. त्यानंतर तिसऱ्या शतकात देखील कायस नावाच्या माणसाने सुद्धा यादी तयार केलेली होती. त्यावेळेला 13 पोप होते आणि त्या 13 पोपच्या सुरुवातीला पहिलं नाव होतं ते संत पीटरचं. म्हणजे संत पीटर हे पहिले पोप आहेत हे त्या लोकांनी मान्य केलेलं आहेच. परंतु त्यानंतर सुद्धा माझ्या प्रिय मित्रांनो, प्रोटेस्टंट लोकांचे इतिहासकार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पेत्र हा पहिला पोप होता. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, तेव्हापासून आपल्याला लक्षात येईल की एवढंच नाही की साक्षात ज्याला आपण म्हणतो मार्टिन ल्यूथर ह्याने सांगितलेलं आहे किंवा जॉन वायक्लिफ ह्याने सुद्धा सांगितलेलं आहे की पेत्र किंवा पीटर हा पहिला पोप आहे. म्हणजेच हे ज्या विरोधकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की पेत्र हा पहिला पोप आहे आणि येशू ख्रिस्ताकडून त्याला अधिकार मिळालेला आहे आणि स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या ह्या पेत्राकडे दिलेल्या आहेत हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणून आज असा प्रश्न पुन्हा उद्भवू शकत नाही किंवा त्यावरती तुम्ही मागे जाऊन अभ्यास करा. कारण आज सुद्धा जेव्हा मी पाहतो किंवा निरनिराळी यूट्यूब पाहतो किंवा काही पुस्तकं वाचतो त्यावेळेला मला दिसून आलेले आहे की जे अनेक मोठमोठी विचारवंत मोठमोठे सुशिक्षित लोक जे प्रोटेस्टंट पंथातून कॅथलिक पंथामध्ये आलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला अधिकार किंवा ज्याला आपण म्हणतो सत्ता किंवा शिकवणूक अधिकृत शिकवणूक ते आम्हाला फक्त कॅथलिक चर्चमध्ये मिळालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही जणू काही कॅथलिक झालेलो आहोत.
म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, हा जो प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे पद स्थापन केलेलं आहे, हे आज सुद्धा हे जे प्रोटेस्टंट लोक कॅथलिक पंथामध्ये आलेले आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नावरती आपण आज पांघरून घातलं पाहिजे की हा प्रश्न सुटलेला आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा हीच होती, कारण जेव्हा त्यांनी सांगितलं की स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या मी तुझ्या हाती देतो आणि जे काही तू ह्या पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल आणि जे ह्या पृथ्वीवरती तू तसेच ठेवील ते तसंच ठेवलं जाईल. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की जुन्या काळामध्ये जेव्हा हे छोटे छोटे राजे होते आणि त्यांचं राजवाडा होता आणि त्यांच्या ह्या राज्याच्या ज्या भिंती होत्या, चोहीकडे भिंती असायच्या त्या राजवाड्याला आणि त्या राजवाड्याला एक दरवाजा असायचा की त्याची चावी राजाकडे असायची आणि तो राजा मरण पावल्यानंतर दुसऱ्या राजाकडे ती दिली जात असेल. म्हणजे त्याचा जो उत्तराधिकारी असेल, त्याचप्रमाणे पेत्र ह्याला स्वर्गाच्या राज्यात दिलेल्या आहेत, चाव्या दिलेल्या आहेत आणि स्वर्ग कुणासाठी उघडायचा आणि कुणासाठी बंद करायचा हे पेत्रावर अवलंबून आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जे आपण मागच्या एका प्रश्नामध्ये पाहिलेला आहे की जे तू ह्या पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल आणि जे ह्या पृथ्वीवर तुम्ही तसंच ठेवाल ते तसंच ठेवलं जाईल. म्हणजेच ज्यांना तुम्ही क्षमा कराल त्यांना स्वर्गात क्षमा केली जाईल. मग असं असताना सुद्धा मग आज प्रोटेस्टंट लोक प्रायश्चित संस्कार का स्वीकारत नाही आणि तो का प्रस्थापित करत नाही, हा प्रश्न अजूनही आमच्या समोर आहे. हो माझ्या प्रिय बंधू, प्रभू येशू ख्रिस्ताने जे पेत्राचं स्थान किंवा पद स्थापन केलेलं आहे त्यामध्ये आपण आता पाहिलेलं आहे की पेत्र हा अधिकृत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आणि सगळ्या शिष्यांनी मान्य केलेलं असं हे पद आहे आणि ते आवश्यक आहे. मात्र कदाचित तुम्ही म्हणाल की हे जे पोप आहेत ते जे शिकवतात, मग पोप हा माणूस आहे, मग माणूस असून देखील तो जे शिकवतो तर चूक नसेल हे कशावरून, किंवा त्याची शिकवणूक ही अचूक किंवा बिनचूक असेल असं आपण कसं म्हणू शकतो, की ज्याला इंग्लिशमध्ये इनफॅलिबल असं म्हणतात. तर ते आपण म्हणजे पोपची शिकवणूक आपण अचूक मानू शकतो का? हो माझ्या प्रिय बंधूंनो, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याही लक्षात येईल की पोप हे 3 गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट की पोप महाशय हे स्वतः व्यक्तिगत निर्णय घेत नाहीत. ते जे व्यक्तिगत निर्णय घेतील तो फक्त श्रद्धा आणि ज्याला नीती म्हणतो ह्या 2 क्षेत्रामध्ये त्यांचा निर्णय असतो. इतर ज्या व्यवहारिक गोष्टी आहेत त्यामध्ये जर पोपने एखादा व्यक्तिगत निर्णय घेतला तर तो चुकीचा ठरू शकेल. परंतु ह्या 2 क्षेत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची अशी अपेक्षा आहे, कारण त्याने जी ख्रिस्त सभा स्थापन केली त्या ख्रिस्त सभेवरती त्याने पवित्र आत्मा स्थापन केलेला आहे. आणि आपल्याही लक्षात येईल की संत पौल सुद्धा आपल्याला सांगतो आहे की हा आत्मा म्हणजेच जणू काही स्तंभ आहे, तो सत्याचा आत्मा आहे आणि त्यामुळे पेत्र हे जे काही शिकवेल ते अचूक आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, जर आपण सांगितलं की जर येशू ख्रिस्त हे आपल्या शिष्यावरती ख्रिस्त सभा उभी करतो, त्याच्यावर पवित्र आत्मा पाठवतो, हा सत्याचा आत्मा तुम्हाला योग्य ते शिकवेल हे जे सांगतो आहे, तर मग जर चुकीचं असेल तर मग येशू ख्रिस्त खोटा ठरेल. आणि म्हणून आपण लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्ताची अपेक्षा होती. आता ह्या ठिकाणी आपल्याला
दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे की बायबल आपण म्हणतो की नवा करार समजा की नव्या करारामध्ये जे लेखक आहेत, मत्ती आहे, मार्क आहे, लूक आहे, योहान आहे, समजा हे 4 शुभ वर्तमानकार आहेत, ती देखील माणसं होती. मग त्यांचं जे शुभ वर्तमान हे अचूक आहे असं आपण कसं म्हणू शकतो? दुसरी गोष्ट की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला त्याला भेटण्यानंतर काय तो समुद्रावरून चालत गेला, त्यावेळेला पेत्राने सांगितलं की प्रभू तू असशील तर मला तुझ्याकडे येण्याचं सामर्थ्य दे. आणि पेत्र पाण्यावरून चालायला लागला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, एका विशिष्ट काळी जेव्हा त्याच्या मनामध्ये संशय आला तेव्हा तो बुडू लागला आणि त्याने प्रभूला सांगितलं, प्रभू मला वाचव. आणि तेव्हा प्रभूने त्याला हात दिला आणि त्याला वर उचललं आणि तसंच चालत चालत दोघे पाण्यावरून चालत ते बोटीपर्यंत गेले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त वाचू शकतो. म्हणजे ज्या वेळेला एखादे पोप चुकतील त्यावेळेला पवित्र आत्मा आणि प्रभू येशू ख्रिस्त हे ह्या चर्चला वाचवू शकतात आणि ते वाचवण्याची हमी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त मत्तीच्या अध्याय 28 मध्ये शेवटी सांगतो आहे की मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे आदेश दिलेलं आहे त्या आदेशानुसार आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अनेक गोष्टी सांगतो आहे की प्रभू परमेश्वराची इच्छा आहे की ह्या जगामध्ये जे पोप काही सांगणार आहेत ते अचूक असावं. ही त्याची योजना त्याने केलेली आहे. पवित्र आत्म्याद्वारे तो प्रेरित करतो आणि त्यामुळेच आपण अनेक लेखकांनी परमेश्वराचा शब्द बायबल ह्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि ते आपण मान्य करतो. तसं ख्रिस्त सभेमध्ये त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला एखादा विशिष्ट विचार किंवा विशिष्ट भक्ती किंवा विशिष्ट व्यक्तीच्या नावाने भक्ती सुरू होते त्यावेळेला ती खूप प्रमाणामध्ये हळूहळू वाढत जाते आणि जणू काय संपूर्ण ख्रिस्त सभेमध्ये पसरते. त्यावरती काही लेखक आणि काही विचारवंत, काही ईशज्ञानी किंवा तत्वज्ञानी हे त्याच्यावरती विचार मांडतात आणि साधारणपणे ते पसरत जात आहे. असं जेव्हा पोप महाशयांना दिसतं तेव्हा रोममध्ये ज्याला आपण म्हणतो विश्वासाचा आयोग, ओके, द कमिशन ऑफ फेथ, तर तो आयोग हा विचार लक्षात घेते आणि त्याप्रमाणे एखादं परिपत्र तयार करून पोपच्या समोर ठेवतात आणि विचार म्हणतात की हे आपण सगळ्या बिशपांच्या समोर मांडूया आणि त्यांचं मत ह्याविषयी काय आहे ते विचारात घेऊया. म्हणजे जेव्हा फायनल निर्णय घेतात त्या अगोदर जगातले सगळे बिशप, सगळे ईशज्ञानी, तत्वज्ञानी किंवा ज्याला आपण मानसतज्ञ असे जे सगळे म्हणतो त्या सगळ्यांचा विचार लक्षात घेतल्यानंतर मग पोप ठरवतात नक्की आता आपण कोणता निर्णय घ्यावा आणि त्यासाठी मग पवित्र आत्म्याची प्रार्थना करतात आणि योग्य तो निर्णय समाजाला देतात आणि तो निर्णय चुकीचा असू शकत नाही. एवढंच नाही किंवा कोणताही निर्णय पोप महाशय देखील बदलत नाही, कारण जे निर्णय आले ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आहेत आणि त्यामुळे त्याचा स्वीकार युगानुयुग होतो. माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपण लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त ह्याची अपेक्षा आहे, कारण त्याने स्वतः, म्हणून त्याला आपण म्हणतो काही प्रोटेस्टंट विचारतात की ख्रिस्त सभा ही एकच पवित्र, कॅथलिक आणि प्रेषित आहे असं तुम्ही का म्हणतात? माझ्या प्रिय मित्रांनो, हा आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास वस्तुस्थितीवर आधारित आहे. म्हणजेच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा ख्रिस्त सभा प्रस्थापित केली त्यावेळेला माझ्या प्रिय बंधूंनो त्याने एकच ख्रिस्त सभा प्रस्थापित केलेली आहे.
हजारो पंथ निर्माण केलेले नाहीत किंवा प्रस्थापित केलेले नाहीत की तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी ख्रिस्त सभा उभारतो. आणि त्यानंतर आपण जर दुसरीकडे पाहिलं तर योहान 10:16 मध्ये सुद्धा तो सांगतो की एकच कळप आणि एकच मेंढपाळ, म्हणजे एकच कळप असावा, म्हणजे एकच ख्रिस्त सभा आहे, ह्याविषयी अजिबात शंका नाही. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, ही एकच सभा, कारण संत पौल सुद्धा आपल्याला नंतर सांगतो आहे की ही जी ख्रिस्त सभा आहे, ही ख्रिस्त सभा ही एकच बाप्तिस्मा, एकच प्रभू, एकच श्रद्धा आणि एकच कळप. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडून हीच अपेक्षा आहे की ह्या जगामध्ये एकच ख्रिस्त सभा असावी. आणि संत पौलने ह्या संदर्भामध्ये अगदी स्पष्ट विचार मांडलेला आहे की ह्या ख्रिस्त सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त ही जी ख्रिस्त सभा स्थापन करतो त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. मग असं नाही की कोणी यहुदी आहे, कोणी ग्रीक आहे, की कोणी स्वतंत्र आहे, कोणी दास आहे, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, तसं नाही, सगळे एक आहे. म्हणजेच अशा ही ख्रिस्त सभा एकच आहे, ही आजपर्यंत सगळ्यांनी मान्य केलेली आहे. आणि ती पवित्र आहे. पवित्र आहे अशासाठी की साक्षात प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे, जो पवित्र आत्मा त्याच्यावर उतरलेला आहे, त्याने ही प्रस्थापित केलेली आहे, म्हणून ती पवित्र आहे. एवढंच नाही तर ही पवित्र ख्रिस्त सभा ही प्रभू परमेश्वराने परमेश्वरासाठी प्रस्थापित केलेली आहे. म्हणजे एका विशिष्ट ध्येयासाठी की परमेश्वराचं राज्य ह्या जगामध्ये प्रस्थापित व्हावं. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याकडे आपण एक लक्षात घेऊया की हा जो प्रभू येशू ख्रिस्ताने विचार मांडलेला आहे की एकच परमेश्वर, एकच श्रद्धा, एकच बाप्तिस्मा, तर एकच ख्रिस्त सभा. आणि ती पवित्र आहे कारण त्यामध्ये पवित्र संस्कार साजरे, परमेश्वराची कृपा सतत ह्या ख्रिस्त सभेमध्ये वाहत आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की प्रभू येशू सांगतो मी द्राक्षवेल आहे, म्हणजे द्राक्षरसाचा वेल प्रत्येक वेलीमध्ये किंवा प्रत्येक फांद्यामध्ये जात असतो, तसं देवाची कृपा ह्या ख्रिस्त सभेमध्ये सतत वाहत आहे, म्हणून ती पवित्र आहे. एवढंच नाही तर ही ख्रिस्त सभा ही कॅथलिक आहे. कॅथलिक म्हणजे संपूर्ण विश्वव्यापी, साऱ्या जगात पसरलेली. आणि अशा दृष्टिकोनातून कॅथलिक आहे की साऱ्या जगामध्ये एकमेव परमेश्वर आहे आणि एकमेव परमेश्वराने ही प्रस्थापित केलेली आहे. आणि ही खरी आणि सत्य अशी ख्रिस्त सभा आहे, म्हणून ती कॅथलिक आहे. आणि ती प्रेषिती आहे, कारण अगदी प्रेषितापासून, ज्या प्रेषितावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रस्थापित केले तेव्हापासून आजपर्यंत चालू राहिलेली आणि त्याची सगळी परंपरा आणि सगळे विचार घेऊन चालत आलेली, सगळे ज्याला आपण साक्रामेंट म्हणतो, ते सगळे साक्रामेंट या ख्रिस्त सभेमध्ये सगळ्या ठिकाणी, सगळ्या जगामध्ये एकाच प्रकारचे साक्रामेंट, जरी भाषा वेगळी असली तरी देखील प्रभूची शिकवण ही एकच आहे आणि ती सगळ्या ठिकाणी त्याच प्रमाणामध्ये पाळली जाते, म्हणून ती प्रेषिती आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, कॅथलिक सभा ही एकच पवित्र कॅथलिक आणि प्रेषिती आहे. हे आजपर्यंत कॅथलिक सभेमध्ये त्यांच्या श्रद्धा घटकामध्ये, ज्याला आमच्या प्रभू परमेश्वराने जी श्रद्धा आम्ही प्रत्येक रविवारी व्यक्त करतो, आम्ही विश्वास ठेवतो, त्या विश्वासाच्या प्रार्थनेमध्ये ही अंतर्भूत केलेली आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, काही लोक त्यांच्याही पलीकडे जाऊन थोडंसं गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करतात, अशासाठी की मध्ययुगामध्ये तुमची कॅथलिक सभेने फार मोठे
थोर अशी चुका केलेल्या आहेत आणि कॅथलिक सभेमध्ये काही लोकांवरती रक्तरंजित अशी क्रांती झालेली आहे. आणि कदाचित काही लोकांनी असं सांगितलेलं आहे की ह्या लोकांनी सुद्धा ज्याला आपण धर्म न्यायालय म्हणतो तशी धर्म न्यायालय उघडून अनेक लोकांना ठार केलेलं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन ते सांगताहेत की त्याने ज्याला आपण दंड क्षमा म्हणतो किंवा परमेश्वराची क्षमा मिळण्यासाठी देवाची कृपा आणि कृपादाने जणू काही विकली गेलेली आहेत आणि त्याच्यावर पैसे जमवलेले आहेत, अशा प्रकारचे देखील आरोप केलेले आहेत. माझ्या प्रिय बंधनो, मध्ययुगामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या, पण त्या कुठे घडल्या आणि कशा घडल्या ह्यावर देखील अभ्यास आपण केला पाहिजे. कारण आपल्याला ठाऊक आहे की मध्ययुगामध्ये काही देशामध्ये फार मोठी क्रांती झाली. कारण समाजामध्ये लोक गोंधळ माजत होते आणि ख्रिस्त सभेच्या विरुद्ध बरंचसं काही बोलत होते की हे चूक आहे, ते चूक आहे आणि ते आम्हाला मान्य नाही, अशा प्रकारे गोंधळ माजवत होते. परंतु ज्याला आपण म्हणतो की धर्म न्यायालये आणि लोकांची त्या ठिकाणी कसून चौकशी करण्यात आली आणि जे आरोपी होते त्यांना ठार करण्यात आलं, असा विचार तिथे मांडलेले आहेत. पण या धर्म न्यायालयाच्या संदर्भामध्ये असा एक विचार माझ्या अभ्यासामध्ये मला दिसून आलेला आहे की ह्या गोष्टी काही देशामध्ये घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्या काळामध्ये स्पेन म्हणा, फ्रान्स म्हणा, पोर्तुगल म्हणा, ह्या देशामध्ये ह्या घटना घडल्या आणि त्या ठिकाणी संपूर्ण समाज हा कॅथलिक होता आणि तेव्हा काही मुस्लिम आणि काही यहुदी लोकांनी त्या ठिकाणी खूप वितंडवाद निर्माण केले आणि त्या ठिकाणी खूप असा मास निर्माण केला की ज्यामुळे गोंधळात गोंधळ झाला आणि लोक मुस्लिम आणि यहुदी हे देखील दोन प्रकारचे होते. ज्या लोकांनी ऑब्जेक्शन निर्माण केलं, सांगितलं, चुकीने सुद्धा सांगितलं की आम्ही पूर्ण कॅथलिक आहोत किंवा आम्हाला कॅथलिकांचे हक्क मिळाले पाहिजेत, आणि ह्या दृष्टिकोनातून त्यांनी राज्य लोकांचा किंवा अधिकारी लोकांचा अजून काही गैरसमज निर्माण करून हे ख्रिस्ती आहे, ते कसं बोलतात आणि हे असं का सांगतात असं सांगून त्यावेळेला पोप महाशयाने सांगितलं होतं की जे लोक ज्यांची काही तक्रारी असतील त्यांची चौकशी करा आणि त्यांना काही गोष्टी पटवून द्या, त्यांचा समज करून द्या आणि त्यांना परत कॅथलिक चर्चमध्ये चांगल्या प्रकारे जगण्यासाठी तुम्ही प्रवेश द्या. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, काही मुस्लिम आणि यहुदी लोकांनी अशा प्रकारे काही तक्रारी केल्या होत्या आणि काही विरोध दाखवलेला होता, विदंडवाद निर्माण केलेला होता. त्यामुळे त्यांची कसून चौकशी केली आणि त्यातील स्थानिक लोकांनी, कदाचित त्या सरकारने काही लोकांना ठार केलं असेल, पण जास्त स्थानिक लोकांनी ह्या लोकांना मारून त्यांना ठार केलेला आहे आणि म्हणून ते त्या चर्चवर तो आरोप करणे हे चुकीचं आहे. खरोखर त्यावेळेला रक्तरंजित क्रांती झाली असं आपण म्हणू शकतो, परंतु ते राज्य लोकांनी, हा त्यांच्या देशातील लॉ आणि ऑर्डर ह्याचा प्रश्न होता आणि त्यामुळे त्या राज्य लोकांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये तरी देखील पोप महाशयाने त्यांना सांगितलं की हा प्रश्न शांतीने मिटवा, आणि जेव्हा पोपने परत सांगितलं त्यावेळेला हा सगळा धर्म न्यायालयाचा प्रश्न आपोआप मिटला गेला. परंतु त्यावर चर्चवर आरोप करण्याची गरज नाही, त्यामध्ये पोपचा काही हस्तक्षेप नव्हता आणि त्यावेळेला पोपने कोणत्याही माणसाला ठार केलेलं नाही किंवा चर्चने ठार केलेलं नाही. प्रिय मित्रांनो, दुसरं एक महत्वाचा वाद ह्या ठिकाणी आपल्याला कदाचित त्यांच्याकडून ऐकायला मिळेल की ह्या मध्ययुगामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की काही राज्य लोकांनी, विशेषतः आता तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट सांगू इच्छितो की त्यांचा आरोप काय आहे की काही पोप, काही बिशप हे
फार ऐषारामी बनले आणि मोठमोठी संपत्ती त्यांनी मिळवली आणि त्यामुळे चर्चमध्ये फार गोंधळ निर्माण झाला. ह्याला एक कारण आहे माझ्या प्रिय मित्रांनो, की जवळजवळ ज्या वेळेला पोप बेनेडिक्ट 9 हे रोममध्ये अधिकृतपणे पोप होते, त्यावेळेला फ्रान्सचा राजा ज्याचं नाव आहे फिलिप चौथे, ह्या फिलिप चौथ्याने ह्या पोपवरती भयंकर आरोप केले आणि त्याच्यानंतर त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याचे हाल केले आणि शेवटी तो माणूस मरण पावला. आणि त्यावेळेला त्याने एक डावपेच तयार करून त्याने जणू काय ह्या कार्डिनलच्या कॉन्क्लेव्हला सांगितलं आणि सक्तीने फ्रान्समधील एक जे कार्डिनल होते त्या कार्डिनलला त्याने, ज्याला आपण विशेष तऱ्हेने ओळखतो आणि त्यांचं नाव सुद्धा ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, की त्या पोपने त्यावेळेला ते पोप आल्यानंतर फिलिप चौथे ह्या राजाने सक्तीने सगळ्या कॉन्क्लेव्ह करून सक्तीने जणू काही ह्या माणसाला नेमलं आणि त्याला पोप बनवलं. आणि त्या पोपच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही घडून आलेलं आहे त्यांचं नाव आहे क्लेमेंट 5वे. आणि ह्या क्लेमेंट 5वे ह्या माणसाला पोप केल्यानंतर त्याने सांगितलं की मी रोमला जाणार नाही. म्हणजे पोप जिथे राहत होते तिथे जायचं त्याने नाकारलं. आणि अशा वेळेला त्याने सांगितलं की मी फ्रान्समधूनच ख्रिस्त सभा चालवेन. आणि त्यावेळेला अविग्नॉन इथे जणू काय पोपचं निवासस्थान झालं आणि तेव्हापासून पुढील 7 पोप तिथेच राहिले. आणि त्यावेळेला ते राजाच्या अधिकाराखाली राहिले आणि राजाने सुद्धा त्या लोकांना खूप संपत्ती देऊन मोठं केलं आणि ते ऐषारामी जीवन जगले, ह्याविषयी वाद नाही. परंतु ही जी क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये राजे लोक कसं डावपेच खेळतात आणि म्हणून एखाद्या राजाला ख्रिस्त सभेच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार आहे, हा जर प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे मुद्दा असा आहे की कॅथलिक ख्रिस्त सभेमध्ये मध्ययुगामध्ये जो गोंधळ निर्माण झाला आणि तो सुद्धा त्यावेळेला असं सांगण्यात आलेलं होतं की जे पोप रोममध्ये राहायचे होते ते अविग्नॉन इथे फ्रान्समध्ये राहायला लागले आणि राज्य लोकांची सत्ता त्यांच्यावरती आली आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेला हा चर्चमध्ये गोंधळ निर्माण झाला. शेवटी काही वर्षानंतर म्हणजे 67 वर्ष जणू काही रोमचं कारभार जणू काही फ्रान्समधून चालत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्यामध्ये फ्रान्सच्या राजाने आणि तेथील जे श्रीमंत लोकांनी ह्या बिशपांना जी संपत्ती दिली त्यामुळे नक्कीच त्या ऐषारामी जीवन जगले असतील. परंतु ख्रिस्त सभेच्या त्या काळामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची चुकीची शिकवण दिली गेलेली नाही. ख्रिस्त विश्वासाच्या बाबतीत किंवा निधीच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची शिकवण दिलेली नाही, हे देखील सत्य आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या ख्रिस्त सभेमध्ये आपण लक्ष देत असं आपल्या निदर्शनास येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने आजपर्यंत ही ख्रिस्त सभा अधिक जागृत ठेवलेली आहे, पवित्र ठेवलेली आहे, ती एकच ठेवलेली आहे. मात्र जे अनेक पंथ निर्माण झाले त्या पंथीय लोकांनी नंतर आता काही लोकांनी असंही सांगितलं की ख्रिस्त सभेमध्ये मध्ययुगामध्ये हा जो गोंधळ निर्माण झाला त्यामुळे प्रोटेस्टंट लोकांनी एक सुधारणावादी चळवळ सुरू केली आणि त्यांनी वेगळं राहिलं. माझा प्रश्न हा आहे की ज्या प्रोटेस्टंट पंथामध्ये जेव्हा हजारो पंथ निर्माण झाले आणि एक पंथ दुसऱ्यांचं ऐकत नाही
आणि दुसऱ्याने केलेली एखादी शिकवण मान्य केलेली करत नाही, मग ते आणखीन सुधारणा कॅथलिक चर्चमध्ये काय करू शकतील? म्हणजेच त्यांच्यामध्ये पहिल्या प्रथम ऐक्य नाही, त्यांच्यामध्ये नीती नाही. आज सुद्धा पुढे कदाचित दुसरा एक व्हिडिओ येईल आणि तुम्ही पाहाल की नीतीच्या बाबतीमध्ये किंवा विश्वासाच्या बाबतीमध्ये प्रॉटेस्टंट पंथामध्ये किती घोळमेळ आहे. आणि त्यामुळे असे हे पंथ केवळ कॅथलिक सभेमध्ये सुधारणावादी म्हणून निर्माण झालेली चळवळ आहे असं म्हणणं देखील चुकीचं आहे. तर कॅथलिक लोकांनी नंतर आपण जे काही प्रश्न होते त्यावरती सुद्धा पुढे ट्रेंड इथे एक मोठी परिषद भरवली आणि त्या परिषदेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी घेतलेत आणि ज्या काही गोष्टी कदाचित आपल्याकडून चुकल्या असतील किंवा काही आपल्याकडून सुधारण्याची गरज असेल त्या बाबतीत देखील त्यांनी विचार करून ते मतं किंवा विचार बदललेले आहेत आणि कॅथलिक सभा अधिक जागरूक ठेवलेली आहे.